दुर्दैव आहे महाराष्ट्रातलं, असे घाण लोक राजकारणामध्ये आहेत. एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांनी काय घातलंय आतमध्ये इथपर्यंत पाहण्याची मजल त्यांची गेलेली आहे. हाईट काय बोलावं, शेण तरी किती खावं या माणसाने, याला काही लिमिट असली पाहिजे. परंतु इतक्या घाण पातळीवर जाऊन जेव्हा बोलतो त्या टायमाला निश्चित आमच्या सारख्याला चीड येते. मग जर आम्ही जर काही बोललो तर त्याला ते जीभ घसरली. अशा या नालायक लोकांमुळेच त्या उठावा गटाचं पाणीपतन झालेलं आहे. परवाचा किस्सा जर पाहिला असेल तर छाताडावर पाय ठेवून आम्ही जाणार, गाडीतून बाहेर सुद्धा निघाले नाही. उठावा गटाचे काही नेते, तथाकथित नेते, सुसंस्कृत नेते ज्याला म्हणतात, ज्यांची वाणीची व्याप्ती एवढी वाढली की फक्त ते तोंडाने न बोलता आजकाल लोकांचं खाली वाकून सुद्धा बघायला लागलं. दुर्दैव आहे महाराष्ट्रातलं, असे घाण लोक राजकारणामध्ये आहेत. एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांनी काय घातलंय आतमध्ये इथपर्यंत पाहण्याची मजल त्यांची गेलेली आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभेन असं नाही. म्हणून प्रत्येक जणांच्या मनामध्ये एक चीड निर्माण झाली. हाईट काय बोलावं, शेण तरी किती खावं या माणसाने, याला काही लिमिट असली पाहिजे. परंतु इतक्या घाण पातळीवर जाऊन जेव्हा बोलतो त्या टायमाला निश्चित आमच्या सारख्याला चीड येते. मग जर आम्ही जर काही बोललो तर त्याला ते जीभ घसरली असं कृपया कुणी समजू नका. अशा या नालायक लोकांमुळेच त्या उठावा गटाचं पाणीपतन झालेलं आहे. परवाचा किस्सा जर पाहिला असेल तर छाताडावर पाय ठेवून आम्ही जाणार, गाडीतून बाहेर सुद्धा निघाले नाही. पुढं कुणाला गेलं, माननीय उद्धव साहेबांना, आणि हे मागून आपला हात दाखवत होतं कार्टून. ज्यांना स्वतःची लायकी आणखी माहित नाही, आणि आता यानंतर इशारा देणार नाही. तुमचं सर्व काही जे आहे ना लक्तर समोर मी मांडेल. कालच नितेश राणेंनी सांगितलं की कोणत्या हॉटेलमध्ये काय करत होता, कोण जात होतं, आणि ज्यांच्या बरोबर तुम्ही आहात त्यांच्याबरोबर काय दुष्कर्म केलेले आहेत याचा सुद्धा पर्दाफाश मला करावा लागेल. तुम्हाला त्याचं महत्व कळत नसेल, परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, याला देशामध्ये एक आदराचं स्थान आहे. आणि त्यांच्यावर जर टीका करताना जर खालच्या पातळीची टीका केली तर आम्हाला, तुम्ही तर आता ह्या शहरात शिव्या शिकलेले आहेत, आमचा जन्मच शिव्या शिकता झालेला आहे, याचं भान ठेवावं. आणि म्हणून असे जर शब्द पुन्हा जर वापरले, हा मी इशारा देतो, यानंतर जर असे शब्द वापरले तर त्यापेक्षाही 10 पट खालच्या भाषेमध्ये तुम्हाला आम्ही प्रत्युत्तर देऊ. म्हणून आज त्यांनी हे जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध तर महाराष्ट्रातील जनता तर करेलच, परंतु सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आज मुख्यमंत्री झाल्याचा किती त्रास यांना होतोय हे आता सगळ्याला कळायला लागलंय. म्हणून येणाऱ्या सत्तेमध्ये सुद्धा आम्ही असणार आहोत, आणि लवकरच अशा हे जे बडबड करणारे लोक आहेत ते मागेही सांगितलं 31 डिसेंबर पर्यंत हे जेलमध्ये जातील. तर तुम्ही आणि हे तिकडून दोन्हीकडूनही ते कुठल्या हॉटेलमध्ये क्रूड कर्म करत होते, ते कुठल्या बारमध्ये जात होते, आम्ही दाखवू आम्ही करू, हे एवढ्यावरच सुरू आहे. पण वस्तुस्थिती काय महाराष्ट्राला अजून कळतच नाही. त्यांनी आव्हान करायला मी दाखवून दिलं, त्यांनी चॅलेंज द्यावं मी दाखवून दिलं. मी जेव्हा बोलतो त्या टायमाला पुराव्यानिशी बोलतो, आणि मला दाखवायला जास्त वेळ लागणार नाही, त्यांनी लक्षात ठेवा. अजित पवार बारामतीत गेले पण शरद पवारांना भेटले नाही. आज पाडव्याच्या निमित्तानं अनेक वर्षांची परंपरा असते, अख्खं कुटुंब एकत्र येतं, महाराष्ट्रातील लोक त्यांना शुभेच्छा द्यायला येतात. पण तिथे आज एक वेगळं चित्र दिसलं. बारामतीत गेले पण पवारांना भेटले नाही. भेटावं त्यांनी. मला राजकारणामध्ये विरोधक जरी असले तरी सुप्रिया सुळेचं एक स्टेटमेंट निश्चित आवडलेलं आहे. राजकारण हे वेगळं असावं, नातेसंबंध हे वेगळे असावं. अत्यंत चांगलं स्टेटमेंट केलं.
त्यांचं मी कौतुक करेन. हे आमच्या काही लोकांनी जर समजलं असतं तर अशी तशी आमची आज झाली नसती. म्हणून मी अजितदादाला सांगितलं नाही, तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलंच पाहिजे, नाते तोडू नका. वैचारिक संबंध, वैचारिक विचार आपले काही जरी असले तर नात्यामध्ये दरार येऊ देऊ नका. आम्ही अनेक नाते तुटताना पाहिलेले आहेत आणि त्याचा अनुभव सुद्धा सर्व महाराष्ट्राने घेतला. म्हणून नात्यामध्ये दरार येऊ नये असं माझी सुद्धा इच्छा आहे. कदाचित अजितदादा लवकर त्यांना भेटतील. अशीच भेट तुम्ही आता ही जी कल्पना संकल्पना मांडली महाराष्ट्राच्या समोर, तसंच मातोश्रीवर जाऊन किंवा मातोश्रीचे लोक एकमेकांना अशा पद्धतीने दिवाळीच्या निमित्तानं भेटले पाहिजे असं वाटतं का? ही कटुता जी चालू आहे, वेगळं गांडू वगैरे हे शब्दापर्यंत गेले, ती कमी होईल असं? हे गांडू म्हणणारे, हे आणखी वाचाळे जे आहेत ना, हे वेगळे. मला वाटतं हे उद्धव साहेबांना सुद्धा आवडत नसेल, परंतु ते मजबूत का आहेत मला कल्पना नाही. पण मला वाटतं उद्धव साहेबांचा हा स्वभाव नाही. आणि आम्हाला काय दिवाळी भेट काय, प्रत्येक भेटीमध्ये आजही माझ्याकडे आम्ही अनेक वेळेला शिवसेनेचे इतर जे काही कार्यकर्ते असतील, उठावा गटाचे कार्यकर्ते असतील, त्यांना जेव्हा भेटतो त्या टायमाला त्याच नात्याने भेटतो. उद्धव साहेबांमध्ये आणि आमच्यामध्ये ज्यांनी दरी पाडली त्यामुळे आमची भेट होत नाही, हा भाग दुर्दैव आहे आमचा. परंतु आम्ही कधी एकमेकाला भेटायला कधी संकोच करणार नाही आणि आम्हाला कधी त्यात कमीपणा वाटणार सुद्धा नाही. गजानन कीर्तीकर आणि रामदास कदमांचा वाद विकोपाला गेलेला आहे, तर पक्षातले प्रवक्ते म्हणून काय अजून भूमिका स्पष्ट झालेली नाही. दोन्ही गजानन कीर्तीकर असेल की रामदास कदम असतील, हे दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत, श्रेष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष म्हणजे पूर्ण हयात त्यांनी संघटनेसाठी घातली. काही छोटी मोठी कुरबुर झाली असेल तर मला वाटतं त्यांच्या पातळीवरच ते त्याचा निपटारा करतील. आणि शिंदे साहेबांनी सुद्धा याची दखल घेतली असेल. म्हणून हे आमच्या घरातलं छोटीशी कुरबुर आहे, त्याला एक मोठं व्याप्त असं स्वरूप देण्याचं काही कारण नाही. मला वाटतं हे भांडण आता मिटलंही असेल आणि म्हणून याचा पुन्हा मीडियासमोर या गोष्टी येणार नाही, त्याची काळजी आम्ही घेतली. साहेब, तुम्ही मागच्या आठवडाभरापूर्वी जायकवाडीच्या पाण्याच्या संदर्भात फार आक्रमकपणे बोलला होता आणि सरकारसमोर तुम्ही गाऱ्हाणं पण मांडलं होतं. आता असं कळतंय की राज्य सरकारनंच पाणी सोडण्यासाठी स्थगिती दिली आणि त्यामुळं निर्णय होऊ शकला नाही. त्या संदर्भात तुम्ही आता पुढचं पाऊल काय टाकताय ते आम्हाला सांगा. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर पश्चिम महाराष्ट्राचे विशेषतः नाशिक आणि नगरच्या काही जे काही नेते लोक आहेत ते मराठवाड्याला पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.